पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महाराज की जय जय भवानी जय भवानी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। लोणेरे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, विकास कामे आणि जनतेच्या सुखसुविधांचं ध्येय घेऊन निवडणूक लढवणार। वंचित बहुजन आघाडी मानगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी यांचा नरेशदादा हिरे यांना जाहीर पाठिंबा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला येऊन पोहोचलाय। प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी हातोहात प्रयत्न करताना दिसत असून तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद गटात येणाऱ्या मौजे लोणेरे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं। गोरेगाव जिल्हा परिषद 48 गटातून नरेश रामा आहिरे, लोणेरे पंचायत समिती गणातून प्रभाकर रामचंद्र ढेपे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवित असून या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे मानगाव तालुका अध्यक्ष रोहन अशोक साळवी यांनी पाठिंबा जाहीर केला। यावेळी उमेदवार नरेश आहिरे म्हणाले की गोरेगाव जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे। काही लोकांना असं वाटत होतं शिवसेना उभाटा हा खरा पक्ष रायगड जिल्ह्यात तसेच गोरेगाव विभागात संपुष्ट आलेला आहे, पण त्याचा हा गैरसमज आहे। प्रचारावेळी अनेक ठिकाणी शिवसेना पक्षाला पाठिंबा मिळत असून राष्ट्रवादी पक्षाच्या संघटिका प्रणाली सत्वे यांनी आज या प्रसंगी शिवसेना पक्षावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश केलाय। स्वराज लाईव्ह, दीपक दपके, मानगाव, रायगड। आज या ठिकाणी आमच्या लोणेरे विभागामधले पंचायत समितीसाठी उभे असलेले आमचे प्रभाकर ढेपे साहेब यांच्या कार्यालयाचं आज ओपनिंग झाल्याबद्दल त्यामुळे त्यांना मी संपूर्ण ठाकरे गटाकडून त्यांचं संपूर्ण मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आज या ठिकाणी तुम्हाला तर सर्वांना कल्पना आहे की रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वारे भरपूर चाललेले आहेत आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गोरेगाव विभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचार हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत। काही लोकांना असं वाटत होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा खरा पक्ष हा कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये आणि गोरेगाव विभागामध्ये संपुष्टात आलेला आहे, पण ही संपूर्ण लोकांची गैरसमज आहे। आज आमच्या ह्या ठिकाणी लोकांचा प्रचार आणि लोकांचा पाठिंबा हे तुम्ही सगळ्यांनी पाहत आहेत डोळ्यांनी। पत्रकार बंधूंना मी एकच विनंती करतो की आमचा जो पक्ष आहे, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी स्थापित असलेला पक्ष, त्या पक्षाला तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे लोकांपर्यंत आमचे मनोगत पोचवा आणि लोकांचे विचार हे आमच्यापर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त मतदारांना आमच्या पद्धतीने सपोर्ट करा। आज या ठिकाणी प्रणाली सत्वे ज्या आहेत त्या स्वतः राष्ट्रवादीच्या संघटिका होत्या। आज त्यांनी आमच्या पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी स्वतः प्रवेश केलेला आहे। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आमच्या पानगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहन अशोक साळवी हे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत। त्यांनी आमच्यावरती खूप मोठा विश्वास ठेवून आज मानगाव तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटांना त्यांनी संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजनांचा पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच प्रकारे हे पुढची वाटचाल करतील आणि आमच्या संगती राहून आमच्या पक्षाला आणि त्यांच्याही पक्षाला आम्ही बळकट देऊ, एवढंच 2 शब्द बोलतो। नमस्कार, मी रोहन अशोक साळवी, वंचित बहुजन आघाडी मानगाव तालुका अध्यक्ष। रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती मानगाव या सार्वत्रिक निवडणुका 2026 हे वारे वाहत असताना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तसेच 48 गोरेगाव जिल्हा परिषद गट, 96 लोणेरा पंचायत समिती गण तसेच 95 गोरेगाव पंचायत समिती गण या संपूर्ण गणांना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं एक ध्येय आहे की एकमेकांना मतं देऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ। तर एकमेकांना मदत करून आणि सत्ता आपल्या कशा पद्धतीने हातामध्ये येईल हे निश्चितपणे आम्ही ताकद लावणार आहोत आणि निश्चितपणे पूर्णपणे सहकार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आम्ही करणार आहोत। जय महाराष्ट्र। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।